आपल्या सर्वांच्या शुभेच्छा यांच्यासोबत आहे आणि त्या आपल्या त्यांचं आपल्या कुठलं ते पकडलं हा मग दाबलं आणखी मग कुठून गेलं. गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. ब्लॉग जो आहे हा नर्सेस डे आणि बुद्ध पौर्णिमा दोन्हीच्या रिलेटेड आहे. आणि हॅपी नर्सेस डे टू ऑल दी नर्सेस आणि बुद्ध पौर्णिमेच्या सुद्धा तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. तर आज मी बऱ्याच महिन्यानंतर कॉलेजमध्ये आली आहे, कारण की मी सध्या जॉब करत नाही आहे काही कारणास्तव. पण माझे स्टुडंट म्हणत होते की मॅम तुम्ही आम्हाला चांगलं वाटेल, आम्ही खूप दिवसात भेटलो नाही म्हणून मी आज आली आहे. कसं वाटतं दादा तुम्हाला एवढ्या दिवसानंतर भेटून? पहिल्यांदा हा नर्सेस डे आहे, एक्साइटेड आहे. तुमचं पर्पज आहे फर्स्ट आहे का? बघ किती ब्युटिफुल दिसते. कशी दिसते अशी कर अशी कर. काय गाठ सोडून देऊ? नाही रे बाळा, ते एवढ्या मेहनतीने बांधले ना, एवढ्या मेहनतीने बांधलाय ना, ते आपण कशाला सोडायचं? राहू दे तशीच खेळ. गरमी होत आहे तुला? हा भेटेल ना नंतर तुला भेटेल ते फूल. या आजच्या प्रोग्रामची पूर्ण अरेंजमेंट मला वाटतं दादानीच ऑर्गनाईज केलं असेल आणि जे स्टाफ आहे त्यांनी केलं असेल. म्हणजे सरांनी छान छान डेकोरेशन केलं आहे सगळं मुलींनी. आता एक आणखी चांगली गोष्ट माहीत पडली आहे ती म्हणजे आज मुलींची लॅम्प लाईटिंग सुद्धा आहे नर्सेस डेच्या दिवशी योगा. आणि लॅम्प लाईटिंग म्हटलं म्हणजे असं असते की नर्सेसच्या लाईफमधला हा सर्वात बेस्ट मोमेंट असतो लॅम्प लाईटिंग, कारण की त्या दिवशी आम्ही ॲज अ नर्स ओथ टेकिंग घेत असतो. तर प्रत्येक नर्सेसच्या लाईफमध्ये हा क्षण खूप इम्पॉर्टंट असतो. तर आज इथे पण नर्सेस आहेत, त्या पण ओथ टेकिंग घेणार आहे. नर्सेस डेच्या स्पेशल ज्या प्रमुख अतिथी म्हणून इथे रेखा पाटेकर मॅम आम्हाला लाभलेल्या आहे. या जवळपास यांचा 40 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे नर्सिंगमध्ये. नर्सिंग ऑफिसर होत्या, एडीमध्ये पण यांनी वर्क केलेलं आहे आणि आता इथे दीप प्रज्वलन या प्रोग्रामची सुरुवात होत आहे. लक्षात ठेवून मी आहे, मला तुम्ही पावणे 10 वाजता बोलवलं होतं. ठीक आहे जाऊ द्या, चला माफ केलं. आज नर्सेस डे आहे, आज नर्सेस डे माफ केलं. लॅम्प लाईटिंगचं सेरेमनी सुरू झालेली आहे. इथे जे पाटेकर मॅम आहे आणि संतोष मॅम हे लॅम्प लाईटिंग करणार आहेत स्टुडंटचे. प्रार्थना झाल्यानंतर इथे लॅम्प लाईटिंग सोपवलेल्या लोकांच्या कल्याणासाठी माझे जीवन समर्पित करेल. धन्यवाद. म्हणजे अपार व्यक्तिमत्व आहे की या व्यक्तिमत्वाविषयी आपण कितीही बोललो की नक्की काय केलं तरी ते अतिशय गहन अशी व्यक्ती आहे. आणि ज्या आधुनिक परिचर्या जी आहे याची गरज आहे. त्या मॅडमनी श्री क्रीडा म्हणून आज तुम्ही आणि आम्ही या ठिकाणी आहोत आणि एक विशेष प्रकारचा सन्मान आपल्याला करायला मिळाला. यानंतर मला मॅमनी भावी आयुष्यासाठी आणि माझ्या नवीन वाटचालीसाठी पण शुभेच्छा दिल्या आणि खूप सारा आशीर्वाद दिला. थँक्यू मॅम. कमिशन मध्ये आणि त्या ठिकाणी जर ट्रेनिंग घेणार म्हणजे जी उदाहरण आहे या मुलीची दाखवली किंवा यामध्ये तुम्ही दाखवली म्हणजे तसं हे प्रत्यक्षात होत आहे. तर ही तुम्हाला प्रेरणा आहे की तुम्ही सुद्धा असं पुढे जाऊ शकता. तर यांच्यापासून ही प्रेरणा आहे की आपण असं वर 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 करत जायचं आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा यांच्यासोबत आहेत आणि त्या आपल्या त्यांचा आपल्याशी संवाद राहील. तर आपण तुमच्या मनामध्ये हे बीज पेरलं गेलं आज समजा की आपण हे सगळं उठू शकतो. तसं तुम्हाला उठायचं आहे आणि आपल्या देशाचे नाव करायचंय भारतात. जेव्हा वरती नव्हतं त्या काय काय कामाचं मी माणसं भेटू शकते नाही. मला भेटायचं बरेच वेळेस होतं पण आम्ही इथे प्रोग्राम्स पण अरेंज केले होते पण काही कारणात मान शकले नाही. पण मला खूप इच्छा होती त्यांना भेटायची, कारण की जसं वर्षातून आम्ही साईड केलं होतं त्यांच्या इव्हेंटसाठी वगैरे. तर मग मला कसं इच्छा होती आज तुमचे शब्द ऐकले, तुमचं कार्य ऐकलं, ते ऐकून मला फार फार छान वाटतं. तुम्ही खूप मोठी प्रेरणा या स्टुडंट नर्सेससाठी. जे तुम्ही सांगितलं की नर्सेस कसं असायला पाहिजे, मी पण नेहमी हेच सांगत होती यांना की नर्सेसनी कसं असायला पाहिजे. पण ज्या कामासाठी आपण
महत्वाचं सर्व ते म्हणजे केअर. बरोबर आहे. नर्स म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती. नर्स म्हणजे शॉर्ट मध्ये सांगते. एन म्हणजे काय होते नॉलेज. आणि काय ते नोबेलिटी. नोबेल म्हणजे एक खूप मोठी गोष्ट असते. नर्सिंग हे काय नोबेल प्रोफेशन आहे. नोबेल प्रोफेशन मध्ये प्रत्येक प्रोफेशन एक असते. ठीक आहे. त्यानंतर यू म्हणजे काय होत असते अंडरस्टँडिंग. ठीक आहे. आपल्याला काय असते आपल्याला तेवढं पाहिजे आपली की आपण लोकांना अंडरस्टँड करू शकलो पाहिजे. त्यानंतर काय असते यू आर म्हणजे काय असते रिस्पॉन्सिबिलिटी. आपल्यावर काय आहे रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची लोकांची जनतेची त्यांची आपल्याला काय करायची सेवा करायची. बरोबर. त्यानंतर एस सिम्पथी. बरोबर. सिम्प्लिसिटी आपल्या नर्सिंगच्या वर्डमध्ये सिम्प्लिसिटी आहे. सिम्पथी आपल्याला लोकांचे त्रास स्वतः जाणून घेऊन ते आपल्याला केअर करायला पाहिजे. आणि त्याच्यावर आपण पाहिजे की इफिशियन्सी असली पाहिजे आपल्यात. एम्पॅथी असली सर्व हे सगळ्या गोष्टी मिळून त्या म्हणजे नर्स असते. तर या गोष्टी एका दगडात येत नसतात. जसं तुम्ही वर्क करणार जसं तुम्ही सांगू करणार तसं तसं हे सगळं तुम्हाला शिकायला भेटेल. बरोबर आहे. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमची केअर दिली पाहिजे कोणाला लोकांना. असं नाही आहे लोक म्हणजे लोक नाही समजायचं आपण ते आपले रिलेटिव्ह आहे असं करून कधी पण आपण काय केलं पाहिजे लोकांना ट्रीटमेंट दिली पाहिजे त्यांना केअर दिली पाहिजे. कारण की यासाठी आता दुसरे आहेत पण असं होऊ शकते फ्युचरमध्ये की आपण पण कोणत्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि तिथे आपल्याला आपण पण तिथे राहू शकतो. तर असं समजून आपण प्रत्येकाची केअर घेतली पाहिजे आणि प्रत्येकाला आपला जे पण ते आपण कामानी मनानी धनाने करत असते धनाने पुढे जाऊन आपण स्वतः करू. बाकी एवढी शिक्षा आहे तुम्ही ते सर्व गोष्टी आम्ही सांगितलं तुम्हाला त्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवावे. कारण म्हटलं ना आपण बोललं नर्सेस ते बोललं तर ते सगळ्यांच्यावर इम्पॅक्ट पडला पाहिजे. आपली पर्सनॅलिटी आपल्याला कशी बनवायची. तर हे हळूहळू होत असते सगळ्यांचं लाईफ ह्या गोष्टी येत असतात सर्व शिकत असते. तर तुमच्या फ्युचरसाठी मी आज आपल्या ठिकाणी आपण सांगत आहे की हे असंच समोर फॉरवर्ड ठेवा. तुमची स्वतःच्या प्रोफेशनची तुम्ही स्वतः म्हणजे पायरी उंचवा. तुम्ही स्वतः जर उंचवली तर आपण लोक आपल्याला रिस्पेक्ट आणि आपल्या जागेवरती येणार. बस एवढंच बोलते. आणि खूप सारे स्कोप आहे तुम्हाला माहिती आहे. जीएनएम आहे. एएनएम झाल्यानंतर जीएनएम करा बीएससी करा बीएससी करा थांबू नका. जितकं तुम्हाला माहिती आहे तितकं करू शकता. फक्त काय लागते वेळ लागते स्ट्रगल लागते थोडेशा पेशन्स लागते जिद्द लागते अभ्यास लागते. नाही म्हणजे आता मी माझ्यावर सांगते मी कॉलेजला ट्राय केलं आणि मी पहिली आहे या अमरावतीमध्ये जे डिसिजन घेतले आहे की पिंपरी सुद्धा मी पहिली आहे जी जर्मनीला ऍस्ट्रॉनॉट स्टाफ म्हणून दाखल मला पण खूप स्ट्रगल आले सगळ्याची वाईफ पण केलं आहे. आम्हाला खूप सारे स्ट्रगल करावं लागले त्याच्यामध्ये स्टडी करावं लागली मॅनेज करावं लागलं पण होते. जर तुमच्या जिद्द आकांक्षा असेल ना तुम्ही सर्वच काही करू शकता. तुम्हाला माहिती असेल तुम्ही फॅमिलीची जिद्द माझी आकांक्षा पाहिजे. बस एवढंच बोलते मी थांबते. आज नर्सेस डे सोबत बुद्ध पौर्णिमा पण आहे तर आम्ही तथागतांना नमन केलं.